आज पण्याला सलीला न्याय घरात भडंग केलता आणि पण्याचं त्यात सलीला जायच्या आधी सगळंच खाऊन बुक्का पाडाय चालू होतं. तर रामकृष्ण हरी मंडळी भडंगासाठी लागणारे सगळे चिरमुरं भांड्यात काढून फोडणीसाठी लागणारे शेंगदाणं, कढीपत्ता, लसूण, चटणी हे सगळं घेतलं आणि चुलीवर कढई ठेवून त्यात तेल ओतलं. तेल कडल्यावर त्यात आधी शेंगदाणं भाजून घेतलं आणि भाजलेलं शेंगदाणं चिरमुऱ्यात ओतून भडंगासाठी लागणारी फोडणी तयार करून घेतली. मग सगळी फोडणी तयार झाल्यावर चिरमुऱ्यात ओतून घेऊन भडंग तयार करून घेतला आणि सगळा भडंग पिशवीत भरून ठेवला. तेवढ्यात शाळा सुटल्यामुळे पण्याची एंट्री झाली. यावेळी पण्यांच्या शाळेची सहल देहू, आळंदी, शनिवारवाडा, सिंहगड अशा बऱ्याच ठिकाणी निघालती आणि हीच सगळी सहलीची तयारी कराय पण्याची गडबड चालू होती. याच गडबडीत सलीला न्याय जे खायला आणलेलं त्या सगळ्याचाच पण्या बुक्का पाडालत. मग रात्री सगळं आवरून सकाळी बरोबर 4ला उठून मी आधी पण्याला भज्जी करून दिली आणि लगेच काकीन चपात्या करून घेतल्या. त्यात पण्यान सकाळच्या बारी जादूसारखा लुक केलता, कारण थंडी तर जास्तच होती. मग आपण केलेली भज्जी आणि चपात्या काकीन डब्यात भरल्या आणि सगळं आवरल्यावर सगळ्यांनी बाय बाय करून आपला भाऊ सलीला गेला. तुम्ही बिन असं शाळेतल्या सहलीला जाताना घरात गडबड करत असा का ते कमेंट करून सांगा आणि पुढे येणाऱ्या अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आत्ताच पेजला फॉलो करा.